नमस्कार. आज 5 जानेवारी दुपारचे 12:15 वाजलेत आणि आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. त्या संदर्भाची अपडेट बघूया. आपण काल देखील अंदाज दिलेला आहे. तरी पण शेतकऱ्यांना पुन्हा एक आपण पूर्वकल्पना देतोय. जवळपास 12:15 ची इमेज आहे. यामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या बहुतांश विभागामध्ये ढगाळ असं वातावरण आहे, ज्यामध्ये खास करून अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बुलढाणा आणि जळगावमध्ये बऱ्यापैकी ढग आहेत आणि याच ढगामधून पावसाची शक्यता आहे. खास करून छत्रपती संभाजीनगर, त्यासोबत जालना, त्यानंतर बीड, लातूर, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जी तयारी असेल तर ती ठेवावी, कारण की जे हवेचं ध्रुवीय स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि यामधूनच पावसाची या संपूर्ण ठिकाणी जी आहे तर जवळपास पावसाची शक्यता ही राहणार आहे. शेतकऱ्यांना आपण काल देखील अंदाज दिलेला आहे, परंतु जी दुपारची अपडेट आहे त्यानुसार आपल्याला जे ढग दिसत आहेत तर हे ढग असे दक्षिणेकडून ते पूर्व दिशेला सरकण्याचा अंदाज आहे. अशा प्रकारचे सरकतील. त्यामुळे हे जे छत्रपती संभाजीनगरचे ढग आहेत तर हे काहीसे जालन्याकडे सरकण्याचा अंदाज आहे. त्यासोबत जळगावचे ढग देखील काहीसे उत्तरेकडे सरकतील. त्यानंतर बुलढाण्याच्या पूर्व विभागातील ढग देखील असे काहीसे उत्तरेकडे सरकतील आणि यामधूनच पावसाची शक्यता आहे. त्यासोबत या ठिकाणी देखील रात्री पावसाची शक्यता आहे. जो बदल असेल, अपडेट असेल ते आपण संध्याकाळी रात्री तुम्हाला सांगणारच आहोत. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.